नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 22 जानेवारी रोजी आहे माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी, जे मुख्यतः माघी गणेश चतुर्थी, गणेश जयंती किंवा माघी गणपती या व्यतिरिक्त सुद्धा तिलकुंद चतुर्थी या नावाने ओळखली जाते. माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थी ही गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. याच दिवसाला तिलकुंद चतुर्थी असे सुद्धा म्हणतात. यंदा 22 जानेवारी रोजी हा सण असून या दिवशी गणेशाची उपासना केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे. गौरी गणेश चतुर्थी किंवा विनायकी चतुर्थी म्हणूनही या तिथीला ओळखलं जातं. या दिवशी मुख्यतः काय करावं हे आपण जाणून घेऊया आणि या दिवशीचे शुभ मुहूर्त सुद्धा आपण जाणून घेऊया. आता मंडळी, तिल म्हणजे तीळ आणि कुंद म्हणजे कुंदाची पांढरी फुलं. या दिवशी भगवान गणेशाला तीळ आणि कुंदाची फुले अर्पण करण्याची परंपरा आहे. माघ महिन्यातील थंडीच्या काळात तिळाचे सेवन आणि दान आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं आणि या दिवशी व्रताचे पालन केल्यामुळे वर्षभरातील सर्व चतुर्थ्यांचे पुण्य मिळते असे शास्त्रात सांगितलेले आहे. भाद्रपदातील गणपती हा पार्थिव म्हणजे मातीचा असतो, तर माघातील गणपती हा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. कश्यप ऋषी आणि माता आदिती यांच्या उदरी याच तिथीला गणरायाने महोत्कट विनायक रूपात जन्म घेतला होता. दुष्ट देवांतक आणि नरांतकाचा वध करण्यासाठी हा अवतार झाला होता असे म्हटले जाते. तर मंडळी, आता आपण शुभ मुहूर्त जाणून घेऊया. पंचांगानुसार यावर्षी माघ शुक्ल चतुर्थी तिथी 22 तारखेला गुरुवारी रोजी पहाटे 2:47 सुरू होणार आहे. या तिथीची समाप्ती 23 जानेवारी शुक्रवारी रोजी पहाटे 2:28 होणार आहे आणि उदय तिथीच्या आधारे गणेश जयंती ही 22 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. यंदा गणेश पूजेचा शुभ मुहूर्त तब्बल 2 तास 8 मिनिटांचा असणार आहे. या दिवशी आपण गणपतीची पूजा सकाळी 11:29 सुरू करू शकतात, कारण मुहूर्ताची समाप्ती दुपारी 1:37 होणार आहे. म्हणजेच काय मंडळी, ज्यांच्याकडे माघी गणेशोत्सव असतो किंवा गणपतीची स्थापना केली जाते त्यांनी साधारणतः सकाळी 11:30 ते दुपारी 1:45 गणेश पूजन करायचे आहे किंवा गणपतीची स्थापना करायची आहे. तर मंडळी, या दिवशी भद्राकाळ हा दुपारपासून लागतो, म्हणून पूजा सकाळीच करणे उत्तम मानले जाते. या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी साधारणतः 7 वाजेपासून 8 वाजेपर्यंत असणार आहे. या काळात तुम्ही व्रत सोडू शकता. माघी गणेशोत्सव हा मुंबई, पुणे, कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याचबरोबर मोठ्या मंडळांमध्ये सुद्धा सार्वजनिक गणपती स्थापित केला जातो. काही ठिकाणी 1 ते 11 दिवसांचा हा उत्सव असतो. या उत्सवाला बापांची स्थापना करून त्याचे विसर्जन केले जाते. तर मंडळी, दुपारनंतर भद्राकाळ लागतो, म्हणून पूजा सकाळीच किंवा मध्यान्ह मुहूर्तापर्यंत करावी असा सल्ला दिला जातो. तर मंडळी, माघ शुक्ल चतुर्थी तिथी सुरू होणार आहे 22 जानेवारी 2026 रोजी पहाटे 2:47 आणि समाप्त होणार आहे दुसऱ्या दिवशी 23 जानेवारी पहाटे 2:28. आपल्याला माहितीच आहे की माघ महिना हा शिवभक्त आणि गणेश भक्तांसाठी पर्वणीचाच असतो. माघ शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पांची जयंती असते, म्हणून गणपती भक्तांसाठी मोठा उत्सव असतो आणि यंदा 22 जानेवारी 2026 रोजीपासून माघी गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे. आता आपण गणेश जयंतीच्या दिवशीची पूजाविधी जाणून घेऊया. तर मंडळी, गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि पाण्यात तीळ टाकून किंवा तिळाचं उटणं तयार करून स्नान करावे. हे खूपच शुभ मानले जाते. तसेच लाल वस्त्र किंवा पिवळे वस्त्र परिधान करून उपवासाचे व्रत करावे. गणपती समोर बसून व्रत आणि पूजेचा संकल्प करावा. ईशान्य दिशेला लाकडी चौरंग ठेवावा, त्यावर कलश स्थापन करावा. त्यानंतर गंगेच्या पाण्यात तीळ मिसळलेल्या पात्रात धातूपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीला स्नान घालावे. ज्यांच्याकडे माघी गणेशोत्सव असतो त्यांच्याकडे बाप्पाची मातीची मूर्तीची स्थापना करावी. षोडशोपचारे पूजा करावी. षोडशोपचारे पूजा करण्यासाठी आवाहन, आसन, पाद्य, स्नान, वस्त्र, गंध, अक्षता, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, फळं, दक्षिणा या सर्वांनी सोपी पूजा करावी. तसेच या दिवशी कुंदाचे फूल गणपती बाप्पांना आवर्जून वाहावे, म्हणूनच याला तिलकुंद चतुर्थी असे म्हटले जाते. त्यानंतर आपल्याला बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे. आता या नैवेद्यामध्ये आपल्याला तिळाचा वापर करायचा आहे. तिळाचा लाडू, मोदक, वडी किंवा तिळगुळ नुसता याचा नैवेद्य दाखवायचा आहे. गणपती बाप्पांना आपल्याला दुर्वा सुद्धा व्हायच्या आहेत आणि नैवेद्य दाखवल्यानंतर ओम गम गणपतये नमः किंवा
ओम वक्रतुंडाय नमः या मंत्रांचा विशेषतः आपल्याला जप करायचा आहे. या व्यतिरिक्त गणपती अथर्वशीर्ष, गणेश स्तोत्र, गणेश गायत्री मंत्र यांचं आपल्याला पठण करायचं आहे. दिवसभर व्रत करायचं आहे. तसेच गणपती बाप्पांचे भजन करायचे, कीर्तन करायचे, गणपती बाप्पा मोरया या नामाचा जप करायचा आहे. शक्य असल्यास ज्यांच्याकडे गणपती बाप्पांची स्थापना होते तर अशा माघी गणपती बाप्पांचे दर्शन घ्यावे. या दिवशी गणपती अथर्वशीर्षाचे सुद्धा पठण केल्यामुळे किंवा ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला भरपूर लाभ होत असतात. गणपती बाप्पांचे भजन करायचे आहे, कीर्तन करायचे आहे, गणपती बाप्पा मोरया या नामाचा जप करायचा आहे. आणि तुम्हाला जर शक्य असेल तर ज्यांच्याकडे गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे या माघी महिन्यात, तर त्या गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायला जरूर जावे. आणि मंडळी, या दिवशी गणपती अथर्वशीर्ष पठण केल्यामुळे किंवा ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप केल्यामुळे खूप फायदे होतात. तुमच्या करिअरसाठी संधी मिळतात, व्यवसायातील अडथळे दूर होतात असं म्हटलं जातं. विशेषतः भाद्रपदातील गणेश उत्सवात बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवतात. मात्र माघी गणेश जयंतीला तिळाच्या लाडूचा, वडीचा नैवेद्य दाखवला तर त्याला विशेष महत्त्व आहे. तीळ व गूळ शरीराला अतिशय उष्णता आणि ऊर्जा देतात. त्यामुळे या दिवशी तिळाचा नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण केल्याने आपले आरोग्य, सुखशांती व समृद्धी लाभते अशी श्रद्धा आहे. तर मंडळी, गणेश जयंती 22 जानेवारीला म्हणजे गुरुवारी आहे. तर मंडळी, या दिवशी व्रताचे पालन केल्यामुळे वर्षभरातील सर्व चतुर्थींचे पुण्य मिळते असे शास्त्रात सांगितलेले आहे. म्हणूनच आपण ही चतुर्थी आवर्जून करायची आहे. म्हणजेच काय तर चतुर्थीचा आपल्याला उपवास करायचा आहे. तर मंडळी, गणेश चतुर्थी 22 जानेवारीला आहे. या दिवशी भगवान श्री गणेशाचा जन्मदिवस मानला जातो व त्यांच्या पूजेतून विघ्न निवारण, बुद्धिवृद्धी, ज्ञानसमृद्धी, धनप्राप्तीसाठी आणि संकट दूर करण्यासाठी विशेषतः हे व्रत केले जाते. तर मंडळी, मुंबईत खूप मोठ्या प्रमाणावर माघी उत्सव साजरा केला जातो. तसेच या दिवशी तिळगुळाचा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो. आणि मंडळी, या दिवशी केलेले उपाय हे 100 पट फलदायी मानले जातात. मुख्यतः या उत्सवात तीळ हे अतिशय महत्त्वाचे असते, कारण विघ्नहर्ता गणेशाला ते अतिशय प्रिय आहे. आणि मोक्षप्राप्तीसाठी आणि संकट नाशनासाठी तिळाचे विशेष उपाय या दिवशी केले जातात. म्हणून तर या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असे म्हणतात. तर मंडळी, मी आजच्या व्हिडिओतनं माघी गणेश चतुर्थी किंवा जयंतीचे थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला खात्री आहे या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.